मनापासून अभिमान वाटतो की आमची सई, आमची मराठमोळी सई आज इतक्या सुंदर सुंदर प्रोजेक्ट्समध्ये येते, कारण आम्हाला माहिती आहे की एका इंडस्ट्रीतनं दुसऱ्या इंडस्ट्रीत जायला वेळ लागतो. अनेकांना खूप वर्ष लागलेली आहे. तुझ्यासाठी हा केक वॉक नक्कीच नाही आहे, पण कशा पद्धतीने आता तू त्याकडे बघतेस? वाट सोपी अवघड मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की तुम्ही कसे माणूस आहात त्याच्यावरती वाट सोपी अवघड कशी वाटते तुम्हाला असं वाटू शकतं. माझ्यासाठी खूप वाट बघायला लावणारी वाट होती. एखादा प्रोजेक्ट आपण करत असतो तेव्हा माहीत नसतं की या प्रोजेक्टचं काय होईल, कधी रिलीज होईल की नाही. तर मला असं वाटतं की ह्याच्यात प्रामाणिकपणा मग ठेवावा आणि तो ठेवल्यावरती चांगली फळं मिळतात. हे उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. तर छान वाटतंय निलिमा, खूप छान वाटतंय. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपली लोक शाबासकी देतात तेव्हा ती शाबासकी टचकन डोळ्यातून पाणी आणू देणारी असते. तर एक्झॅक्टली माझे आता ते फिलिंग्ज आहेत की कोणी नुसतं जरा असं केलं की मी असं आनंदाने रडीन, असे फिलिंग्ज आहेत. आणि ह्या फेजची मी खूप वाट बघितली आहे. या फेजसाठी मी जगली आहे. या फेजसाठी मी खूप कष्ट केलेत. त्यामुळे मला असं वाटतं की या फेजमध्ये उभं राहून त्याच्या पावसात चिंब भिजून मला ते छान एन्जॉय करायचं आहे.